बातमी अवघ्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सगळ्या सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी। पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे पडसाद भारतासाठी अधिक चिंताजनक ठरणार आहेत। पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलेलं आवाहन एका मोठ्या संकटाची चाहूल आहे का, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। तसंच यावरून जोरदार राजकारणही पेटलंय। पंतप्रधान मोदींचा हा उपदेश नाही तर नाकर्तेपणाचा पुरावा असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केलाय। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलंय। तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असं आवाहन मोदींनी केलंय। परकीय चलनाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केलंय। हैदराबाद पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींनी हे आवाहन केलंय। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। डिजिटल टेक्नोलॉजी ने अब इतना कुछ आसान बना दिया है। टेक्नोलॉजी की मदद भी हमारे लिए बहुत फायदेमंद होगी। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला नेमकं काय आवाहन केलंय, ग्राफिक्सच्या माध्यमातूनही पाहूया। सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, परदेश प्रवास टाळा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, नैसर्गिक शेतीचा अवलंब करा, स्वदेशी उत्पादनं वापरा। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे आवाहन महत्त्वाचं काय तेही पाहूया। सोन्याची आयात कमी झाल्यानं व्यापार तूट कमी होईल, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊ शकतो, मागणी कमी झाल्यास सोन्याचे दर कमी होऊ शकतात, खरेदी कमी झाल्यानं सराफा दुकानदार कारागिरांवर संकट येऊ शकतं, सोन्यात आधीच गुंतवणूक केलेल्यांना याचा फटकाही बसू शकतो। सोनं खरेदी थांबल्यास काय परिणाम होतील ते आपण पाहतोय। शेअर्स आणि अन्य ठिकाणी गुंतवणूक वाढू शकते। ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत।
पंतप्रधान मोदींनी नागरिकांना पुढील 1 वर्षासाठी लग्न समारंभासाठी सोन्याची खरेदी थांबवण्याचं आवाहन केल्यानंतर दागिने उद्योजकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सराफांना भीती आहे की या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीत घट होऊ शकते, ज्यामुळे रोजगार आणि व्यवसाय या दोन्हींवरती परिणाम होईल। मोदींच्या विधानानंतर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल अर्थात जीजेसीनं या आवाहनावरती चिंता व्यक्त केली। जर सोनं खरेदी पूर्णतः ठप्प झाली तर 1 कोटीहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असा दावा जीजेसीनं केला। दरम्यान देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसचा पुरेसा साठा असल्याचं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलंय। भारतात 60 दिवस पुरेल इतकं कच्च्या तेलाचा साठा आहे, तर 45 दिवस पुरेल इतका एलपीजीचा साठा असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली। देशातील परकीय गंगाजळी मजबूत स्थितीत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे। आयजीओएमच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानंही स्पष्ट केलंय। हमारे पास सफिशिएंट स्टॉक्स हैं, चाहे वो क्रूड है, चाहे वो पेट्रोल है, डीजल है या एलपीजी है। घरेलू खाना पकाने के लिए एलपीजी को प्रायोरिटाइज किया गया। इसी तरह नेचुरल पीएनजी को भी घरेलू उपयोग के लिए प्रायोरिटाइज किया गया। जो प्रधानमंत्री जी ने कहा वो उनकी दूरदर्शिता है, लेकिन इसके साथ साथ जैसा कि मैंने आपको कहा है कि हमारे पास पर्याप्त फ्यूल हर तरह का क्रूड, एलपीजी, पेट्रोल, डीजल उपलब्ध है, इसलिए पैनिक बाइंग की कोई आवश्यकता कहीं पर भी नहीं है। और इसके अलावा अभी भी पेट्रोल पंप पे जो प्राइस है पेट्रोल और डीजल का वो स्टेबल है। तर तिकडे मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम असला तरीही होर्मुझमधल्या सामुद्रधुनीवरचा तणाव कायम आहे। यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 3.30% वाढ नोंदवली गेली आहे आणि यामुळे कच्च्या तेलाचा दर $104 प्रति बॅरलच्या पुढे गेलाय। तसंच अमेरिकेतही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली असून तिथे जवळपास 3% वाढ झाली आहे। त्यामुळे अमेरिकेत कच्च्या तेलाचा दर $98 प्रति बॅरलच्या पुढे पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी त्यांनाच थेट आव्हान दिलंय। नाना पटोलेंनी मोदींना पत्र लिहून शासकीय दौऱ्यांमध्ये चार्टर्ड विमानांचा आणि मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर टाळावा, परदेश दौरे कमी करावे, मेट्रोचा लाभ घ्यावा असं सुचवलंय। तसंच पंतप्रधानांनी स्वीडन, नॉर्वे, इटली या भविष्यातील विदेश दौऱ्यांसह तेलंगणा, बेंगलोर, जामनगर दौऱ्यांनाही कात्री लावावी आणि स्वतःपासून आणि पक्षातल्या लोकप्रतिनिधींपासून या उपक्रमाची सुरुवात करावी असं आवाहन नाना पटोलेंनी केलंय। दरम्यान सोनं खरेदी संदर्भात काय लिहिलंय नाना पटोलेंनी पत्रात आपण पाहतोय। मोदींनी त्यांच्या भविष्यातील स्वीडन, नॉर्वे, इटली या विदेश दौऱ्यांना कात्री लावावी। मोदींनी तेलंगणा, बंगळुरू, जामनगर या दौऱ्यांनाही कात्री लावावी। शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करताना चार्टर्ड विमानांचा वापर करू नये। मोदींनी स्वतःसह पक्षातील लोकप्रतिनिधींपासून उपक्रमाची सुरुवात करावी। दौऱ्यांमध्ये मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर करू नये। मेट्रोसारख्या ट्रेनचा सगळ्या मंत्र्यांनी लाभ घ्यावा। दरम्यान सोनं खरेदी संदर्भात पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांनी अनोखी प्रतिक्रिया दिली आहे। मोदींच्या आवाहनानंतर घरच्या महिला वर्गालाही सोन्याचा मोह टाळा अशा सूचना दिल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलंय। घरच्या पण मंडळींना सांगितलं सध्या का आता खरेदी करू नका, जे काय पैसे बिचाऱ्यांचे देणं बिणं राहिलं असेल ते थोडं थोडं देऊन टाकू। परंतु नवीन काय, कारण महिला मंडळींना काय नवीन काय वस्तू दिसली किंवा काय आकर्षित होतात। आता आम्हाला काय तसं आकर्षित होण्याचं कारण नाही। आमच्या हातामध्ये एक तोडा आहे, 2-4 अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये चेन आहे, त्यामध्ये पुरे आहे। ते काय आम्ही इतर लोकांसारखे ते मोठे तोडे गोल बिल तसं काही नाही आहे, किंवा ते हाताच्या कोपरापर्यंत जो पट्टा लावतात तसं काही नाही आहे। आणि जर त्यांनी सांगितलं हे पण घरी काढून ठेवा तर ते पण आमची काढून ठेवायची तयारी आहे।
आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हिमंता बिस्वा शर्मा आज सकाळी 11:40 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. गुवाहाटीच्या खानापारा इथं हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह देशभरातील भाजपचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आसामच्या दिब्रुगड आणि जोरहाटमध्ये प्रचार केला होता आणि या दोन्ही ठिकाणी भाजपनं बाजी मारली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आसामच्या शपथविधीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्मा जींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. या राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, कानून व्यवस्था, या राज्यातल्या माता भगिनी यांचा विकास, या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विकास, या राज्यातल्या कष्टकऱ्यांचा विकास, सगळ्यांनाच न्याय मिळेल आणि डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी राज्याला विकासाकडे घेऊन जाईल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आसाममधील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुवाहाटी विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचं स्वागत केलं. यावेळी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यसभा खासदार पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांचंही स्वागत आणि अभिनंदन करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.